कल्याणमधील नगरसेवक बेपत्ता पोस्टर प्रकरणातील ठाकरेंचे उपविभाग प्रमुख रमेश टिकेंचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, पोलिसांच्या दबावामुळे मृत्यू झाल्याचा आरोप. मुंबई महानगरपालिकेच्या महापौर निवड प्रक्रियेला वेग. येत्या 2 ते 3 दिवसात भाजप शिवसेना गट स्थापन करणार, विश्वसनीय सूत्रांची न्यूज 18 मराठीला माहिती. भगवा रंग भारताच्या शौर्याचं प्रतीक. भगव्या ध्वजाला हात लावल्यास हात भासतील, किरीट सोमय्यांचा इम्तियाज जलील यांना थेट इशारा. हिरव्या रंगावर कुणाची मालकी नाही, तुमच्या हिरव्या रंगाशी आणि विचारांची आम्ही सहमत नाही. तुमचा पराभव राजकीय मैदानात करत राहू. संजय राऊतांची विरोधकांवरती सडकून टीका. भाजप नेते नितेश राणेंचा इम्तियाज जलील आणि ओवेसींना धर्मांतराचा सल्ला. मूळ भगव्या रंगात या, आम्ही तुम्हाला हिंदू धर्मात घेऊ, नितेश राणेंचं आवाहन. मी पराभूत झाले तरी माझं काही बिघडत नाही, कोणाच्या बोलण्याने मी घाबरणार नाही. पूर्ण आयुष्य लढाईसाठी पडलंय. माजी खासदार नवनीत राणांचा विरोधकांना इशारा. लॉंग मार्चमुळे नाशिक मुंबई महामार्गावरील वाहतूक ठप्प. नाशिक मुंबई महामार्गावर वाहनांच्या 8 ते 10 किलोमीटरपर्यंत रांगा. मुंबईच्या बोरिवली नॅशनल पार्कमध्ये आदिवासी कुटुंब आणि पोलीस यांच्यामध्ये संघर्ष. अतिक्रमण काढण्यासाठी आलेल्या विभाग आणि पोलिसांच्या पथकावरती दगडफेक. प्रजासत्ताक दिन संचलनात घडलं भारतीय सामर्थ्याचं दर्शन. सशस्त्र दलांकडून शानदार संचलन. दिल्लीतील कर्तव्यपथावरील संचलनात महाराष्ट्राचा गणेशोत्सव. आत्मनिर्भरतेचं प्रतीक असलेला भव्य चित्ररथ. कर्तव्यपथावरती महाराष्ट्राची परंपरा आणि आर्थिक शक्तीचं जगाला दर्शन. आणि मुंबईतील शिवाजी पार्कात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन. प्रजासत्ताक दिनानिमित्ताने मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा. तर ठाण्यात एकनाथ शिंदे आणि पुण्यामध्ये अजित पवारांच्या हस्ते ध्वजवंदन. याविषयीच्या आणि व्यतिरिक्तही काही महत्त्वाच्या घडामोडी आपण या बुलेटिनमध्ये बघूयात. प्रभादेवी पूल वाहतुकीकरता बंद करून 4 महिन्यांहून अधिक काळ लोटलेला आहे. तरी पुलाच्या रेल्वे हद्दीतील पाडकाम अद्याप सुद्धा रखडलेलंच आहे. पाडकामाकरता मेगा ब्लॉक मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून अद्याप मिळालेलाच नाही. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं म्हणजेच MMRDAनं या पुलाचं काम 1 वर्षात पूर्ण करू असं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. तरी पाडकामच अपूर्ण असल्यानं ठरलेल्या वेळेत नवीन पूल उभा राहील का असा प्रश्न उपस्थित केला जातोय. प्रभादेवी उड्डाण पुलाचा सांगाडा पाडण्याचं काम सध्या सुरू आहे. मी सध्या मुंबईच्या एल्फिन्स्टन पुलाजवळ आणि 12 सप्टेंबर 2025 रोजी माझ्या मागे असलेल्या या पुलाचं पाडकाम सुरू झालं. खरं तर हा पूल जर आपण पाहिला तर एका साईडला तो परळला कनेक्ट करतो, तर दुसऱ्या साईडला तो प्रभादेवीला जोडतो. याचे जे 2 एंट्री एक्झिट पॉईंट्स आहेत ते त्याच वेळेला तोडण्यात आले होते. ते खरं तर वेळेत तोडले गेले. पण आता महत्त्वाचा जो पुलाचा जो भाग आहे तो आहे रेल्वे ट्रॅकच्या वरती आणि तो पाडणं खूप जास्त महत्त्वाचा टप्पा या संपूर्ण प्रकल्पाचा मानला जातो. खरं तर याच जागेवरती एक नवा कोरा डबल डेकर पूल येणार आहे आणि बहुप्रतीक्षित असा शिवडी वरई कॉरिडॉर जो आहे तो कंप्लीट प्रोजेक्ट, तो संपूर्ण प्रोजेक्ट तो याच प्रकल्पावरती, याच एल्फिन्स्टन पुलावरती अवलंबून आहे. त्यामुळे या प्रकल्पाचं काम वेळेत होणं हे खूप जास्त गरजेचं आहे. खरं तर आपण पाहिलं तर हा जो मधला जो पॅच आहे या पुलाचा हा रेल्वे ट्रॅकच्या वरचा आहे. त्याच्यामुळे हा पाडण्यासाठी अर्थात प्रशासनाला मेगा ब्लॉक घेण्याची गरज आहे. पण अद्याप तरी रेल्वे प्रशासन असेल किंवा महारेल असेल यांच्याकडून कोणत्या प्रकारचा अंतिम निर्णय झालेला नाही आहे. असं म्हणतात की जवळपास 14 तासांचा हा मेगा ब्लॉक घ्यावा लागणार आहे आणि या मेगा ब्लॉकमध्ये जवळ दादर ते CST दरम्यान जवळपास 300 ते 400 लोकल फेऱ्या या रद्द करायला लागू शकतात आणि त्याचबरोबर 30 ते 35 मेल आणि एक्सप्रेस सेवा ज्या असतात त्यासुद्धा बाधित होऊ शकतात. त्याच्यामुळे अर्थात हा निर्णय कधी होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. खरं तर हा संपूर्ण जर पाडकामाचा भाग आपण जर पाहायला गेलं तर याची जी डेडलाईन होती ती 26 जानेवारी 2026 ची होती.
आणि आज तो दिवस आहे, पण अद्याप तरी अजून कोणत्याही प्रकारचं पाडकाम इकडे या महत्त्वाच्या पॅचचं पूर्ण झालेलं दिसत नाही आहे. त्याच्यामुळे हा पूर्ण प्रोजेक्ट जो आहे, पूर्ण प्रकल्प जो आहे तो या पुलावरती, या पुलाच्या पाडकामावरती अवलंबून आहे आणि या पुलाचं पाडकाम आता कधी होतं हे खूप जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट यांच्यासह मी संकेत वराक, न्यूज 18 मराठी, मुंबई. बहुप्रतीक्षित असा वांद्रे इथला स्कायवॉक आता अखेर सुरू झालेला आहे. 2021 साली जुना पादचारी पूल पाडून नव्या पुलाचं बांधकाम सुरू करण्यात आलं. आज प्रजासत्ताक दिनानिमित्त हा पूल लोकांकरता खुला करण्यात आलेला आहे. वांद्रे स्टेशनपासून कलानगरला जोडणारा हा पूल नेमका कसा आहे याविषयी आपल्याला अधिक सांगतायत आमचे प्रतिनिधी संकेत वरक. सध्या आहे मुंबईतील वांद्रे परिसरामध्ये. खरं तर वांद्रे हे म्हणजे मुंबईचं एक गर्दीचं ठिकाण आणि वांद्रे स्टेशनपासून बाहेर येणाऱ्यांची किंवा स्टेशन परिसरात जाणाऱ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते आणि तीच गर्दी कुठेतरी टाळण्यासाठी, कमी करण्यासाठी प्रशासनाने इथे एक स्कायवॉक बांधण्यात आलेला आहे. खरं तर 2008 साली इथे पहिल्यांदा एक स्कायवॉकची निर्मिती झाली होती, पण 2021 साली असं निदर्शनास आलं की तो स्कायवॉक जो आहे तो असुरक्षित होता. त्याच्यामुळे 2021 साली तो स्कायवॉक पाडण्यात आला आणि नव्यानं आता एक स्कायवॉक इथे उभारण्यात आलेला आहे. खरं तर हा स्कायवॉक जर आपण पाहिला तर याची रुंदी पूर्वीच्या स्कायवॉकपेक्षा थोडीशी जास्त आहे. जवळपास 6 मीटरची ही रुंदी आहे आणि वांद्रे स्टेशनपासून ते कलानगरपर्यंत हा स्कायवॉक जातो. जवळपास 680 मीटरचा हा स्कायवॉक आहे. आपण जर पाहिलं तर 3 स्टेअरकेस, 3 पायऱ्या आहेत या स्कायवॉकला आणि महत्त्वाचं म्हणजे 2 ठिकाणी या स्कायवॉकला वर येण्यासाठी एस्केलेटर सुद्धा लावण्यात आलेला आहे. आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर या 600 मीटरच्या पॅचमध्ये, या 600 मीटरच्या स्कायवॉकवरती जवळपास 14 CCTV कॅमेरेज लावण्यात आलेले आहेत. त्याच्यामुळे सुरक्षेचा जो प्रश्न असतो तो कुठेतरी आता इथे त्या विषयावरती खरं तर आता इथे लक्ष दिलेलं प्रशासनाने आपल्याला पाहायला मिळतं. महत्त्वाचं म्हणजे आपण पाहतोय समोर वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे. वांद्रे स्टेशनपासून, वांद्रे स्टेशनच्या पादचारी पुलापासून जो हा स्कायवॉक सुरू होतो तो अगदी कलानगरपर्यंत जातो आणि कलानगर आणि स्टेशनच्या मधल्या परिसरामध्ये आपण पाहिलं तर वेस्टर्न एक्सप्रेस हायवे लागतो. तो सुद्धा क्रॉस करण्यासाठी इथे उपाययोजना केलेली आहे. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या खालून हा स्कायवॉक नेण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे कुठेतरी ॲक्सिडेंटच्या समस्या असतात हायवेजवरती, तिथे सुद्धा लक्ष देण्यात आलेलं आहे आणि एकंदरीतच आपण पाहिलं तर लोकांसाठी खूप जास्त उपयोगी पडेल असा हा स्कायवॉक आता बांधून तयार आहे. आजपासून हा स्कायवॉक लोकांच्या सेवेसाठी सुरू झालेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट यांच्यासह मी संकेत वरक, न्यूज 18 मराठी, मुंबई. बातमी कल्याणमधनं. कल्याण पश्चिमेमध्ये पोलीस लाईनमधल्या जप्त केलेल्या वाहनांना अचानक आग लागली आहे आणि आगीमुळे परिसरामध्ये धुराचे लोटच्या लोट उसळलेत. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालेलं आहे आणि परिस्थिती नियंत्रणामध्ये आणण्याचं काम सुरू आहे. सध्याची आपण दृश्य पाहतोय कल्याणमधली. इथं पोलिसांनी काही वाहनं जप्त केली आणि या वाहनांना आग लागल्याचं पाहायला मिळतंय. नमस्कार, मी मृगा वर्तक. आपण पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. पहिलीच बातमी आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त सलग सुट्ट्या आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे पर्यटक पर्यटन स्थळांना पसंती देत आहेत. अशातच मुंबईतले समुद्र किनारे पर्यटकांनी अक्षरशः गजबजलेले आहेत. मुंबईकरांनी मरीन ड्राईव्ह, जुहू चौपाटी भागामध्ये गर्दी केली आहे. अगदी बीचवर मौज मजा करतायत. मुंबईकर व्यस्त झालेले आहेत. आपण ही दृश्य आत्ताची पाहू शकतोय. ही मुंबईमधली दृश्य आहेत. आपल्याकडे संकेत वरक आणि सुमित सावंत जोडले गेलेले आहेत. दोघेही सध्या मुंबईमध्ये आहेत. संकेत, आपण पाहतोय मुंबईमध्ये पर्यटक जमलेले आहेत. कशा प्रकारची गर्दी आहे, कशा प्रकारची मौज मजा सुरू आहे? ध्रुवा, खरं तर मी सध्या आहे मुंबईच्या जुहू चौपाटीवरती. एक दक्षिण मुंबईमध्ये आपण जर पाहतो तर गेटवे ऑफ इंडिया असेल किंवा मरीन ड्राईव्ह असेल, नरिमन पॉईंट असेल, ही ठिकाणं प्रसिद्ध आहेत. पर्यटकांचं आकर्षण असतं त्या ठिकाणांना, आकर्षण करणारी ठिकाणं आहेत. तसंच मुंबई उपनगरातलं एक ठिकाण म्हणजे जुहू चौपाटी. सध्या मी दुपारचे किती 2 वाजलेले आहेत आणि मी तुला दाखवतो किती गर्दी आहे सध्या जुहू चौपाटीवरती. हजारो लोक या तळपत्या उन्हामध्ये इथे जुहू चौपाटीवर मजा करण्यासाठी दाखल झालेले आहेत. खरं तर जुहू चौपाटी आणखी एका कारणासाठी प्रसिद्ध आहे, त्यामुळे ते म्हणजे इथे वॉटर स्पोर्ट्स असतात. आता वॉटर स्पोर्ट्सच्या किमती जर मी सांगितलं तर 2,500 पासून वॉटर स्पोर्ट्स इथे चालू होतं, ते 12,000 जातं. तरी मी आलो 1 तास झाला, 1 तास एकही वॉटर स्पोर्ट रिकामं नाही आहेत. त्यामुळे
सतत कोण ना कोण वॉटर स्पोर्ट्समध्ये वॉटर स्पोर्ट्सची मजा घेत आहे. आपण जर पाहतोय देशभरातून खरं तर लोक इथे आलेले आहेत. मी अनेकांशी बोललो, कुणी उत्तर प्रदेशवरून आले, कुणी मध्य प्रदेशवरून आलंय, कुणी राजस्थानवरून आलेले आहेत. खरं तर आपण आपल्याला मुंबईत आणि तेही जुहू चौपाटीवरती एक मराठी कुटुंब भेटलेलं आहे. आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू. सर, नेमकं कुठून आलेत तुम्ही? तुमचं नाव काय? मी डॉक्टर अनिरुद्ध गोंदकर. मी जालन्यावरून आलो आहे इकडे. मी, माझी वाईफ आणि माझा मुलगा पद्मनाभ, आम्ही या ठिकाणी गेल्या 4-5 दिवसापासून इकडे आहोत आणि अतिशय सुंदर असं दृश्य या ठिकाणी आम्हाला बघायला भेटत आहे. आम्ही आनंदून गेलो आहोत ऍक्च्युअली इकडे. आणि समुद्राला जसं उसळ्या येतात, उधाण येतं, तसं आमच्या मनाला सुद्धा उधाण आलेलं आहे. आम्ही खूप इथे आनंदी आहोत आणि आम्हाला खूप सुंदर वाटतंय, छान वाटतंय. खूप रोमॅन्टिक वाटतं तुम्ही. खूप रोमॅन्टिक आहे आणि आम्हाला इथे मराठी खूप छान वाटतं. म्हणजे मुंबई ही मुंबई आम्हाला खूप आवडायला लागलेली आहे. काही मुंबई आवडायला लागली आहे. आता लॉंग विकेंड होता, शनिवार, रविवार आणि आजचा प्रजासत्ताक दिन सोमवार. तर ते साधून तुम्ही आलात का? येस, डेफिनेटली त्याच्यासाठीच आलोय आम्ही. आणि खरंच जीवाची मुंबई झाली, जी काय तशी झाली. छानच. तुम्ही कोणतं वॉटर स्पोर्ट्स एन्जॉय केलं का? हो, केलं आम्ही. एलिफंटा केव्स तिकडे गेलेलो. आता हे सेकंड आहे आमचं. सर, इथे कोणतं वॉटर स्पोर्ट्स एन्जॉय केलं का अजून? नाही, आता करणारच आहोत. ऍक्च्युली नंबर लागलेले आहेत आम्हाला, अजून म्हणजे नंबर लागलेले आहेत. मी मगाशी म्हटलं की मी आल्यापासून वॉटर स्पोर्ट्स बिझीच आहेत, तर यांचा नंबर लागलेला आहे. यांचा नंबर याची वाटतो. आपण त्यांचा लहान मुलगा सोबत आहे. काय नाव काय बाळा तुझं? पद्मनाभ अनिरुद्ध गोंदकर. अच्छा, मग तुला मजा आली का इकडे? हो, काय काय एन्जॉय केलं इकडे तू? इकडे मी खूप एन्जॉय केला. आम्ही पहिले मरीन पॉइंटला गेलतो, तिथे पण आम्ही खूप मजा केली. खूप मजा केली असं हा मुलगा म्हणतो. आपण मराठी कुटुंबाशी चर्चा केली. जालन्यावर आल्यात ते असं म्हणतात की जीवाची मुंबई आम्ही इकडे केलेली आहे. खूप जास्त गर्दी आहे मृगाकडे आणि लोक आता इकडे आनंद घेत आहेत. मृगा, नक्कीच संकेत, आपण पाहतोय आपल्यासोबत सध्या सुमित सावंत सुद्धा जोडले गेलेले आहेत. सुमित, तुम्ही सध्या कुठे आहात आणि त्या ठिकाणी कशा प्रकारची गर्दी पाहायला मिळते, कसा उत्साह आहे? सध्या मरीन ड्राईव्हमध्ये आहे आणि मी तुम्हाला आधी तिथली दृश्य दाखवतो. म्हणजे इथून थेट हा NCPAचा भाग आहे आणि तिथून पुढे गिरगाव चौपाटीपर्यंतचा सगळा मरीन ड्राईव्हचा भाग आहे. आणि इथे तुम्हाला गर्दी दिसेल. काही ठिकाणी तुरळक गर्दी, काही ठिकाणी जास्त गर्दी, कारण आज सुट्टीचा दिवस आहे आणि म्हणूनच लोक वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेत. माझ्यासोबत पण काही मंडळी आहेत. तुमचं स्वागत आहे. हॅलो. कुठून आलात तुम्ही? आम्ही पुण्याहून आलोय. मुंबई फिरण्यासाठी की सुट्टी आहे म्हणून? ती हा, सुट्टी आहे म्हणून आमच्या नातेवाईकांकडे आलो होतो. आणि पुणेकर एकच गोष्ट मिस करतात, ती म्हणजे समुद्र. समुद्र ठिकाणी येऊन बसणं यासारखा दुसरा आनंद नाही. आणि जानेवारी महिना असल्यामुळे मुंबईत 1 वाजताची दुपार अशी फार रणरणट ऊन नाहीये, त्यामुळे समुद्रावर बसणं एन्जॉय करू शकतोय. आणि फॉर अ चेंज इथे फार गर्दी पण नाहीये, त्यामुळे मुंबईत जी युजली लोकांची तक्रार असते की खूप गर्दीमुळे समुद्र एन्जॉय नाही करता आला, तर फॉर्च्युनेटली आज ती पण नाहीये. आम्ही प्रजासत्ताक दिनाची रम्य दुपारची छान ऊन असलेले दुपार आम्ही इथे समुद्रकिनारी मिस करतोय. आणि या आठवणी आता पुण्याला घेऊन परत जाऊ. आजच पुण्याला तुम्ही परत जाणार आहात का? हो, आजच परत जाणार संध्याकाळी. अच्छा, पण मग मुंबई एन्जॉय केलं की नाही 3 दिवसात? खूप एन्जॉय केलं. अच्छा, आता इकडनं आम्ही लिओपोल्डला जाणार आहोत किंवा एखादा दुसरा छान कॅफे बघायला जाणार आहोत. सो विल हॅव फूड देअर आणि मग अटल सेतूनी पुण्याला परत. अरे वा, म्हणजे अटल सेतू आणि सगळंच एकत्र फिरणं होणार आहे. धन्यवाद, तुम्ही आम्हाला प्रतिक्रिया दिल्यात. तर हा सगळा मरीन ड्राईव्हचा भाग आहे आणि मरीन ड्राईव्हवरून ही सगळी गर्दी तुम्ही पाहताय. खरं तर वेगवेगळ्या ठिकाणाहून लोक आलेले आहेत. आजचा सुट्टीचा दिवस आहे आणि म्हणून 3 दिवस सलग सुट्टी आली, म्हणून बरेच लोक हे मुंबई बाहेरून मुंबई बघण्यासाठी किंवा मुंबईकर जे व्यस्त वेळापत्रकात असतात आणि त्यांना येता येत नाही, ते देखील इथे आज आलेले आहेत आणि फिरतायत, मजा घेत आहेत या सुट्टीची. आणि ही अशीच दिवसभरातली गर्दी अशीच असणार आहे, कारण आज जसं ते मगाशी पुणेकर म्हणाले की आज जास्त गरमी नाही आहे आणि म्हणून दुपारी पण असं फार काही इथे मरीन ड्राईव्हवर बसायला त्रास होत नाही आहे. नक्कीच सुमित, आणि धन्यवाद सुमित आणि संकेत. आपण पाहतोय की दुपारचं कडकडीत ऊन असलं तरीही हिवाळा असल्यामुळे थंडी जाणवत नाहीये आणि अनेक पर्यटक मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत. मुंबईमधलं हे चित्र आपण पाहिलं.